अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर हल्ला झाला। तो तिथं पतदिव्याची दुरुस्ती करण्यासाठी गेला होता। अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांवरही हल्ले होतात। कधी कधी त्यांच्या अंगावर वाहन चालवण्यात येतं, त्यांना चिरडण्याचा प्रयत्न होतो। भर बैठकीत संताप अनावर झालेले लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतात, कधी तर थेट मारहाणही करतात। सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ले, जनतेचा रोष की आणखी काही? कायदा कडक तरीही घटना थांबेनात। नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांवर कर्तव्य बजावताना होणारे हल्ले हा एक गंभीर प्रश्न आहे। अहिल्यानगरमधील मुकुंदनगर भागात महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर असाच हल्ला झालाय, त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। धीरज परदेशी हे महापालिकेच्या विद्युत विभागात कंत्राटी कर्मचारी आहेत। शुक्रवारी सायंकाळी ते सहकाऱ्यांसोबत मुकुंदनगरमध्ये गेले होते। तिथं पतदिव्यांच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं, तेव्हा तेथील नागरिकांशी काहीतरी वाद झाला। त्यानंतर त्यांच्यावर 10 ते 15 जणांच्या जमावानं प्राणघातक हल्ला केला। यामध्ये जखमी झालेल्या परदेशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेमुळे महापालिकेचे कर्मचारी संतप्त झाले। संघटनेनं आंदोलन पुकारलं, आरोपींना तातडीनं अटक करण्याची मागणी झाली। अन्यथा मुकुंदनगरमध्ये आम्ही काम करण्यासाठी जाणार नाही, तिथल्या नागरी सुविधा बंद होतील असा इशाराही संघटनेनं दिला। आधीच संवेदनशील असलेल्या या भागात ही घटना घडली, त्यामुळं काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। पोलिसांनी दक्षता म्हणून मोठा बंदोबस्त तैनात केला। आरोपींची धरपकडही सुरू झाली। ही झाली अहिल्यानगर शहरातील ताजी घटना। मात्र सरकारी कर्मचाऱ्यांवर असे हल्ले होण्याच्या घटना सतत घडत असतात। जिल्हानिहाय आकडेवारी पाहिली तर साधारणपणे दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात 70 ते 150 पर्यंत अशा घटना होतात। अहिल्यानगर जिल्हाही यात मागे नाही। मुंबई असो की गडचिरोली, सर्वच जिल्ह्यात सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले होताना दिसतात। अर्थात यातील काही घटना तांत्रिकही असतात, तर काही हल्ले जीवघेणे असतात। प्रशासनात थेट जनतेशी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीशी संपर्क होणारे कर्मचारी यात सर्वाधिक बळी ठरतात। यात पहिला नंबर पोलिसांचा लागतो। कायदा व सुव्यवस्था राखताना सर्वाधिक हल्ले पोलिसांवर होतात। याचं प्रमाण एकूण हल्ल्यांपैकी 50% जास्त असतं। त्यानंतर महसूल विभागाचा नंबर लागतो। यात वाळू माफिया, जमीन माफिया आणि अवैध उत्खननाविरोधात कारवाई करणारे अधिकारी कर्मचारी लक्ष ठरतात। तहसीलदार, तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्यावर प्राणघातक हल्ले होतात। त्यासोबतच वीज वितरण कंपनीचेही कर्मचारी अशा हल्ल्यांची शिकार ठरतात। वीज बिल वसुली किंवा वीज चोरी पकडण्यासाठी जाणारे वायरमन आणि अभियंते यांच्यावर हल्ले होतात। महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांचाही थेट लोकांशी संपर्क येत असतो। अतिक्रमण विरोधी मोहीम राबविणारे कर्मचारी, सफाई कामगार, वसुली पथक, आरोग्य कर्मचारी यांच्यावरही हल्ले होतात। याशिवाय शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि एसटी महामंडळाचे चालक वाहक यांच्यावरही हल्ले होतात। इतर विभागातील कर्मचाऱ्यांवर कमी अधिक प्रमाणात हल्ले होतच असतात। मग असे हल्ले का होतात? थेट हात उचलण्यापर्यंत लोकांचा रोष का वाढतो? आणि हल्ले करणारे हे लोक नेमके असतात कोण? असे प्रश्न पडतात। अवैध धंद्यांवर कारवाई हे अशा हल्ल्यांचं प्रमुख कारण असतं। वाळू तस्करी, अंमली पदार्थ आणि अवैध बांधकामांवर होणाऱ्या कारवायांचा राग धरून हे लोक सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले करतात। कारण मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळीच अशा धंद्यांमध्ये असते। यासोबतच अनेकदा सामान्य नागरिकही सरकारी कर्मचाऱ्यांवर हात उचलताना दिसतात। तेव्हा एकतर सेवेतील त्रुटी, नागरिकांच्या मनात निर्माण झालेला गैरसमज आणि संवादाचा अभाव किंवा कर्मचाऱ्यांचं चुकीचं वर्तन ही कारणं असू शकतात। यात प्रशासकीय दिरंगाई हे मोठं कारण असतं। सामान्य नागरिकांच्या कामांना होणारा उशीर आणि लाल फितीचा कारभार रोषाचं कारण ठरतो। कामासाठी चक्रा मारून थकलेले नागरिक अनेकदा टोकाचा निर्णय घेतात। कधी कधी सरकारी कामाबद्दल सातत्यानं होणारी टीका, कामाच्या पद्धतीबद्दल पुरेशी माहिती नसणं यातूनही नागरिकांचे गैरसमज वाढतात। म्हणूनच
अनेकदा यात नागरिकांचीही चूक असते. ऐकीव माहितीच्या आधारे अगर काही अनुभवातून नागरिकांचा सरकारी यंत्रणेबद्दल गैरसमज झालेला असतो. तात्कालीन कारणांची यात भर पडते आणि नागरिकांचा संयम सुटतो. कधीकधी जमावाचं मानसशास्त्र हेही या हल्ल्यांमागील कारण ठरतं. काही घटक स्वार्थासाठी अशा जमावाला भडकवण्याचं काम करतात. त्यामुळं मोर्चाला सामोरं जाण्यासंबंधीही अधिकाऱ्यांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. अनेकदा लोकप्रतिनिधींचं वर्तन समाजाच्या या रोषाला पुष्टी देणारं ठरतं. अनेक लोकप्रतिनिधी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर थेट हात उचलतात. त्याच्या क्लिप्सही व्हायरल होतात. जनतेची सहानुभूती मिळवणं तसंच सरकारी अधिकाऱ्यांवर धाक निर्माण करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी असे प्रकार करताना दिसतात. त्यांच्यावर कारवाई करताना पुढं अनेक राजकीय अडचणीही येतात. मात्र यातून कार्यकर्ते आणि नागरिक यांना जायचा तो संदेश गेलेला असतो. त्यामुळं त्यांच्याकडूनही लोकप्रतिनिधींचं अनुकरण केलं जातं. ही झाली एक बाजू. पण याचा अर्थ सगळेच सरकारी अधिकारी कर्मचारी धुतल्या तांदळासारखे असतात असं मुळीच नाही. अनेकदा हे कर्मचारीही सामान्य नागरिकांशी उद्धटपणे बोलतात. त्यांच्या कामाकडं तक्रारींकडं दुर्लक्ष करतात. त्यांना हेलपाटे मारायला लावतात. कारवाईची धमकी देतात. यासोबत अनेक लाचखोर आणि भ्रष्टाचार करणारे कर्मचारी नागरिकांच्या डोळ्यासमोर असतात. काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची प्रतिमा मलिन होते. त्यातून जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण होतो. त्यामुळं जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा नागरिक सरसकट सगळ्यांनाच सारखं ठरवून मोकळं होतात. यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदाही आहे. त्यात वेळोवेळी सुधारणा करून तो अधिक बळकट करण्यात आलाय. काही वेळा अगदी किरकोळ कारणासाठीही त्याचा गैरवापर करणारे कर्मचारी आहेत. त्यातून अनेक नागरिकांना तुरुंगात जाण्याची वेळ येते. त्यामुळं मग किरकोळ वादापेक्षा थेट हल्ला करण्याच्या घटना होताना दिसतात. सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कडक शिक्षेची तरतूद असलेला कायदा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं हा अजामीनपात्र गुन्हा ठरविला आहे. यामध्ये 5 वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. अशा गुन्ह्यांचे खटले 6 महिन्यात निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असं असलं तरी अनेक खटले प्रलंबित राहतात. त्यामुळं अनेक हल्ले पुन्हा पुन्हा होतच आहेत. मग यावर उपाय काय? हा प्रश्न केवळ कायदा आणि कडक शिक्षेनं सुटणार आहे का? याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. नागरिकांच्या हल्ल्यात आत्तापर्यंत अनेक सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बळी गेलाय. कित्येक जखमी झालेत. तर दुसरीकडं अशा गुन्ह्यांत अनेकांना शिक्षाही झालेली आहे. तरीही हे प्रकार सतत सुरूच आहेत. यावरून असं दिसतं की या घटना केवळ कायदा कडक करून थांबविता येणार नाहीत. त्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यात योग्य संवाद हवा, समन्वय हवा. नागरिकांच्या सरकारी यंत्रणेकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. हल्ले नेमके कोणत्या कारणासाठी आणि कोणत्या रागातून होतात हेही शोधलं पाहिजे. यात सरकारी अधिकारी किंवा नागरिक यांच्या पातळीवर ज्या त्रुटी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत. यासाठी सरकारी पातळीवर विविध उपक्रम सुरू असतातच, त्यांची व्याप्ती वाढली पाहिजे. नागरिकांना प्रशासकीय कामाची पुरेशी माहिती मिळाली, त्यांची कामं सुलभ झाली, अधिकाऱ्यांसोबत त्यांचा संवाद वाढला तर अशा घटना कमी होतील. मुख्य म्हणजे दोन्ही बाजूंनी गैरसमज आणि रागावर नियंत्रण राहिलं तर या घटना कमी होतील. मात्र हे थेट मानवी स्वभावाशी निगडीत आहे. एक गोष्ट मात्र नक्की करण्यासारखी आहे, ती म्हणजे परस्पर विश्वास निर्माण करणं. प्रशासन आपलंच आहे असं लोकांना वाटलं पाहिजे आणि आपण लोकांसाठीच आहोत ही भावना प्रशासनाची असली पाहिजे. अधिकारी कर्मचाऱ्यांनी नियमांची चौकट मोडू नये आणि नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल. अर्थात हे सगळं सरकार, लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि नागरिकांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. तसं झालं तर तोच यावरील कायमस्वरूपी उपाय ठरेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.